सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपला स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अक्रोडचे लाडू। त्यासाठी 1 वाटी अक्रोड, 1 वाटी खोबऱ्याचं खीस। हे खोबऱ्याचं खीस खोबऱ्याचं मागचं काळा भाग काढून करायचं। हे 1 वाटी गूळ, थोडेसे काजू बदामचे पीस। हे अक्रोड तर भाजून घ्यायचे। ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। किंचित तूप टाकायचे ह्याच्यात। आता याला भाजून घ्यायचंय। हे भाजून झालं, आता याला काढून घ्यायचंय। ह्याला जास्त भाजून नाही घ्यायचंय। खोबरंही थोडंसं भाजून घ्यायचंय। आता याला काढून घेऊया। काजू बदामही थोडंसं भाजून घ्यायचंय। त्याचं थोडंसं तूप घालून घ्यायचंय। तर आता काढून घेऊया। आता कढईमध्ये थोडंसं तूप घालून त्याचे डिंक तळून घ्यायचे। आता डिंकालाही काढून घ्यायचंय। तुम्ही मनुकेही भाजून घेऊ शकता। ह्याच्यात थोडं जायफळ खिसून घ्यायचंय। आता थंड झालेलं आहे। आता याला मिक्सर मध्ये वाटायचंय। आता अक्रोड, बदाम आणि काजू वाटून घ्यायचंय। हे झालेलं, आता त्याला काढून घेऊया। आता खोबरं आणि डिंक वाटून घ्यायचंय। आता याला काढून घेऊया। ह्याच्यात गूळ वाटून घ्यायचंय गाठी होऊ नये म्हणून। हे गुळाला वाटून घेतलेलं आहे। ह्याच्यात गाठी वगैरे असतील तर ते फुटून जातील म्हणून। आता याला एकजीव करून घ्यायचंय। ह्याला व्यवस्थित काढून घ्यायचंय। तुम्हाला जर गूळ कमी जास्त पाहिजे तर तुम्ही करू शकता। हे झालेलं, आता ह्याचे लाडू बांधून घ्यायचे। हे झालं आपलं नवरात्री स्पेशल लाडू तयार। मी थोडं टेस्ट करून बघतो। वाह, खूप यम्मी। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।